जर तुम्हाला तुमच्या मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 21 नियम नक्की पाळा. आपली मुले जर चांगले घडवायचे असतील तर प्रत्येक आईवडिलांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायलाच हवे. 1. मुलं ही गुंतवणुकीचे साधन नाहीत. माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका. 2. आपल्या मुलांची गरज समजून घ्या. 3. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची एक सवय लावा. 4. घरात मुलांसमोर आदळआपट करू नका. त्याचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो. 5. आईसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे. 6. मुलांदेखत कुठलेही व्यसन करू नका. 7. ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा, पण घरी येताना वडील म्हणून या. 8. मुलांना कधीही नकारात्मक बोलायचे नाही. नालायका, गधडा वगैरे सारखे शब्द वापरणे टाळावे. 9. मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो. विशेषतः आई मुलांना काही ठराविक धोका येऊ द्यावा, त्यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल. जसे की झाडावर चढणे. 10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या. मुलं कितीही लहान असले तरी प्रोसेस समजावून सांगा. यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल. 11. मुलांच्या प्रोग्रेस बुककडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला हवा. 12. समाजात घडणाऱ्या तरुण मुले हत्या, आत्महत्या यासारख्या गोष्टी करतात. याची मुळं घरातील लहान वयातील संस्कारावर अवलंबून असतात. यासाठी घरातील बाबांनी ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी झालेला अपमान, लॉस घरी कुटुंबाशी शेअर करावा. मुलं कितीही वयाचे असले तरीही यावरून त्यांना अपयश पचवण्याची आणि त्यास लढा देण्याची मदत होईल. 13. आयुष्यात तुम्हाला चांगले गुरु भेटले की तुम्ही बदलू शकता. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे. त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरु व्हा. 14. मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा. 15. रोज एका चांगल्या कामाची सवय लावा. त्याबद्दल मुलांसोबत बोला. 16. मुलांना घालून पाडून बोलू नका. मुलं तुम्हाला हळूहळू अवॉइड करतील. 17. मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ करून समजावून सांगा. चांगले काम केलेले असेल तर कौतुक करावे. 18. मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा. कितीही काम असेल तरी मुलांना लहानपणीचे बाबा आठवणार आहेत, पैसे नाहीत. 19. मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत. मुलं खोटं बोलायला शिकतात. 18. तू जर असे केलंस तर मी सोडून जाईन, तुला एकटे सोडून देईल, असे मुलांशी कधीही बोलू नये. 19. मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक असावे. 20. यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असते. 21. आपल्या मुलांचे आदर्श बना. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.